हा विषय कुठपर्यंत थांबेल याच्यापेक्षा हा विषय कधी रद्द होईल हे आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. आणि आज एवढ्या दिवसानंतरही शासन आमच्या मागणीकडे, आमच्या आक्रोशाकडे गांभीर्यानं पाहत नाही हे लक्षात आल्यानंतर आज आम्ही आमरण उपोषण पुकारलेलं आहे. जर आमचं काय बरं वाईट झालं तर विद्यमान आमदार आणि प्रशासन याला जबाबदार राहील. नमस्कार, सोलापूर टाइम्स न्यूजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. खरं तर मोहोळ तालुक्यामध्ये अनेक दिवसांपासूनचा जो प्रलंबित प्रश्न किंवा जो मुद्दा चर्चेत आहे तो म्हणजे अनगर येथील नव्याने मंजूर झालेलं अपर तहसील कार्यालय आणि त्या अनुषंगाने मोहोळ तालुक्यामध्ये खरं तर 2 गट पडल्याचं पाहायला मिळतं आणि तहसील कार्यालय रद्द व्हावं ह्या उद्देशाने खरं तर मोहोळ तहसील कार्यालयाच्या पुढे या ठिकाणी अनेक दिवसापासून धरणे आंदोलन आणि आज पहिल्यांदा या ठिकाणी आमरण उपोषणाचा पहिला दिवस आहे आणि मोहोळ शहरातील किंवा मोहोळ तालुक्यातील 4 जण या ठिकाणी आमरण उपोषण आजपासून करत आहेत. नेमक्या त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि काय भावना आहेत ते एकंदरीत त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. काय सांगाल, खरं तर धरणे आंदोलन होत आहे आणि आज पहिला दिवस आमरण उपोषणाचा आहे आणि एकंदरीत काय भावना आहेत आणि काय सांगाल? गोरगरीब जनतेला न्याय मिळण्यासाठी आम्ही गेले 5 दिवस धरणे आंदोलन करीत होतो, परंतु शासनाने कुठलेच लक्ष दिले नाही. त्यामुळे आम्ही आजपासून आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. हा तालुका अबाधित ठेवण्यासाठी आम्ही हे आमरण उपोषण करत आहे. खरं तर एकंदरीत मोहोळ तालुक्यामध्ये एकच हाच चर्चेचा विषय आहे आणि असं असताना तुम्ही आजपासून सुरू केलेलं आमरण उपोषण खरं तर चर्चेचा विषय बनलेला आहे. अशामध्ये तुम्ही आज 4 जण उपोषण करत आहेत. आंदोलनाची व्याप्ती वाढवण्यासाठी आणखीन उद्यापासून जास्त जण सामील होतील असं वाटतंय का तुम्ही फक्त 4 जण कंटिन्यू पुढे करणार आहे? आम्ही आंदोलन करीत आहोतच, परंतु समाजातील वेगवेगळ्या संघटना, व्यापारी वर्ग, व्यापाऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटना हा ज्या त्या परीनं वेगवेगळे आंदोलन करीत आहेत व समाजातील गोरगरीब लोकही त्यास पाठिंबा देत आहेत. आम्ही 4 नसून आम्ही पूर्ण 4च्या रूपात आम्ही पूर्ण तालुकाच आहे. एकंदरीत तुम्हाला वैयक्तिक आता आजपासून तुम्ही सुरू केलेला आहे, कुठपर्यंत म्हणताना विधानसभा पण खरं तर जवळ आलेला आहे, हा विषय कुठपर्यंत जाईल किंवा थांबेल असं वाटतंय का तुम्हाला? हा विषय कुठपर्यंत थांबेल याच्यापेक्षा हा विषय कधी रद्द होईल हे आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. आमच्या तालुक्याचे आम्हाला 2 तुकडे करायचे नाहीत. आम्हाला तालुका अबाधित ठेवायचा आहे. आणि आणखीन आता तुम्ही खरं तर सहभागी झालेला आहातच, तर जे मंजूर झालेलं आहे ते खरं तर तालुक्यात आपल्या मोहोळ तालुक्यातच मंजूर झालेलं आणि एक विकासाच्या दृष्टिकोनातून एक प्रकारे गरजेचं पण आहे, कारण गर्दी पण कमी होईल. काही जसं सकारात्मक बाबी असतात, नकारात्मक देखील बाबी असतात, तर ते कार्यालय अनगर सोडून दक्षिण भागामध्ये कामठी आणि कुरुल तिथे होण्यासाठी काय प्रयत्न वगैरे? दोन्ही बाजूला लोकांची गैरसोय होत आहे. अनगर माढा तालुक्याच्या टोकाला आहे व इकडची गावं उत्तर सोलापूर व पंढरपूर तालुक्याला लगत आहेत. त्यामुळे मोहोळ तालुक्याचा सेंटर म्हणून हा मोहोळ शहर आहे. त्यामुळे मोहोळ इथेच करायचेच असल्यास मोहोळ येथे दुसऱ्या अपर तहसील कार्यालय मोहोळ येथेच व्हावे. एकंदरीत खरं तर आज पहिला दिवस आहे आमरण उपोषणाचा. इतरही काही जण या ठिकाणी बसलेले आहेत, तर त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार, नाव काय तुमचं? नमस्कार, मी महेश देशमुख, युवासेना जिल्हा प्रमुख आहे आणि मोहोळ तालुका बचाव समितीचा सदस्य आहे. काय पहिला दिवस आहे आमरण उपोषण करत आहात, नेमक्या काय भावना आणि काय प्रतिक्रिया? आमरण उपोषणाचा पहिलाच दिवस आहे, परंतु गेल्या 15 दिवसापासून जेव्हा हा मोहोळ तालुक्याचे 2 तुकडे करण्याचा निर्णय जाहीर झाला आणि तालुक्याच्या स्वाभिमानी लोकांमध्ये, जनतेमध्ये जो उद्रेक झाला, तेव्हाचपासून पहिल्या दिवसापासून आम्ही याचं आंदोलन तयार करण्यात आणि उठाव तयार करण्यात सक्रिय होतो. आमचे ज्येष्ठ नेते दीपक मेंबर असतील, सत्यवान देशमुख असतील, संतोष पाटील असतील, संजय क्षीरसागर असतील, तालुक्यातले सर्व पक्ष, चरण चौरे यांच्या माध्यमातून एक सर्वपक्षीय लढा उभा राहिला आहे. त्यात आम्ही पहिल्या दिवसापासून सक्रिय आहे. त्यात वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या स्तरावर निवेदन आम्ही दिलेले आहेत.
आणि त्यानंतर एक धरणे आंदोलन इथं या ठिकाणी गेले 6 दिवस झालं चालू आहे. त्या धरणे आंदोलन चालू असतानाच मोहोळ शहरातल्या व्यापाऱ्यांनी बेमुदत बंदचं आंदोलन पुकारलं. त्यात आम्ही युवा सेनेतर्फे आणि आमच्या बचाव समितीतर्फे परवा दिवशी अर्धनग्न आंदोलन केलं. आणि आज एवढ्या दिवसानंतरही शासन आमच्या मागणीकडे, आमच्या आक्रोशाकडे गांभीर्यानं पाहत नाही हे लक्षात आल्यानंतर आज आम्ही आमरण उपोषण पुकारलेलं आहे. म्हणजे हे 4थं-5वं आंदोलन आहे. आज परत आमच्या सहकार्यांनी मंगेश पांडे आणि संदाब यांनी आदिवासी वेशात त्याचा निषेध केलेला आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं चालू आहेत. एका आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही न्याय मागत नाही. रोज वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन चालू आहेत. भविष्यात देखील तालुक्याच्या जनतेवर होणारा हा अन्याय, तालुक्याचे 2 तुकडे करणारा हा मुघली निर्णय जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत ज्येष्ठ दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीनं, स्वाभिमानी नागरिकांच्या वतीनं अनेक अशी वेगवेगळी आणि लक्षवेधक आक्रमक आंदोलन तयार होतील. जर काय कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे किंवा आंदोलन चिघळण्याचा प्रकार काय झाला किंवा आमच्या जीवाला बरं वाईट झालं, कारण आता आम्ही जोपर्यंत निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सोडणार नाही अशी आमची ठाम भूमिका आहे. जर आमचं काय बरं वाईट झालं तर विद्यमान आमदार आणि प्रशासन याला जबाबदार राहील, हा निर्णय याला जबाबदार राहील ही आम्ही शासनाला कळवलेलं आहे. आणि इथून पुढचे सुद्धा आंदोलनं अनेक वेगवेगळी अनोळखी आणि आक्रमक आंदोलन असतील हा इशारा तेवढं या निमित्तानं मी देतोय. खरं तर आंदोलनाचं स्वरूप तीव्र झालेलंच आहे, परंतु जो मोहोळ तालुका बचाव समितीचे अनेक सोशल मीडियाचे ग्रुप आहेत, व्हॉट्सअपचे ग्रुप, त्या ग्रुपवरती अनेक जण आता खरं तर अनेक जे आहेत त्यांनी आत्महत्येचा देखील इशारा काही 1-2 दिवसापूर्वी दिला होता. अनेक जण त्या संदर्भात कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केले, तर त्याकडे तुम्ही कसं पाहताय? निश्चितच तालुक्यातल्या स्वाभिमानी जनतेच्या मनात हा रोष एवढा प्रचंड आहे की जर न्याय मागून जर न्याय मिळत नसेल, शासन इथला आमदार स्वतःच्या इगोसाठी आणि राजकीय वर्चस्वासाठी, दबावासाठी जर हा निर्णय रद्द करत नसेल जनतेची मागणी असताना, तर साहजिक आहे उद्विग्नता येणार आहे, निराशा येणार आहे. परंतु आम्ही आत्महत्येसारखं पावलं उचलणार नाही, परंतु आत्मदहन मात्र नक्की करणार. उद्विग्नतेतून आत्महत्या करणं वेगळं आणि आंदोलन म्हणून आम्ही सामूहिक कुठला तर प्रकार करणं हे निश्चितच होणार आहे. ह्याच्यापेक्षा झाल आंदोलनं जास्त होतील. फक्त एक आहे, मनोधैर्य आम्ही कुणाचं खचू देणार नाही, आमच्या लढ्याचं पाठबळ आम्ही कमी होऊ देणार नाही, की कधी कुठल्या गोष्टीत कमी होऊ देणार नाही. परंतु आत्मघातकी आंदोलनात मात्र आम्ही आमची समिती कायम पुढे असणार. शेवटचा प्रश्न तुम्हाला. खरं तर मोहोळ शहरात आंदोलन सक्रिय आहे आणि मोठ्या प्रमाणात समर्थन देखील भेटते. असं असताना जो मोहोळ शहरापासून जो दक्षिण मोहोळ आहे, कामती कुरुलगट तिकडली गावं, मिरी एनके आरबोळी तिकडं खरं तर यायला लांब पडते, तशा पद्धतीत असताना हे कार्यालय रद्द होण्यासाठी दक्षिणकडची भागातील गावातून म्हणावं तसा प्रतिसाद या सक्रिय आंदोलनात खरं तर पाहायला मिळत नाही. आणि त्याकडे तुम्ही कसं पाहताय? दक्षिण भागातील लोकांना काय आवाहन कराल किंवा त्याकडे कसं बघताय? नाही, निश्चितच तुमचं म्हणणं पण म्हणजे तुम्हाला दिसलं तसं बरोबर असेल, परंतु तसं काही नाही. आदरणीय मेंबर असतील, आमचे ज्येष्ठ नेते सगळे असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली तिकडले दक्षिणच्याही अनेक लोकांचा, अनेक संघटनांचा, पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांचाही या आंदोलनात सक्रिय सपोर्ट आहे. असं नाही की दक्षिण आणि उत्तर, जरी यांनी दक्षिण उत्तर फाळणी जरी केलेली असली तालुक्याची, तरी सुद्धा हे तालुक्याला मान्य नसलेली गोष्ट आहे. कारण तसे प्रामुख्यानं मागणी दक्षिण भागाचीच होती. परंतु ह्या आंदोलनात दक्षिणच्या अनेक, आमचे अशोक बापू असतील, अनेक पक्षाचे अनेक पदाधिकारी आहेत. फक्त एक आहे की जनतेचा आंदोलनाचं स्थळ मोहोळ असल्यामुळं त्यांच्याकडले लोकांचे इथं येण्या जाण्याचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे इथं आल्यानंतर लोक दिसतातच, इथं आल्यानंतर सह्या करून जातात. तुम्ही आमच्या रजिस्टरला बघितलं तर अख्ख्या तालुक्यातनं सपोर्ट मिळतोय. सोशल मीडियावर जर बघितलं तर तुम्ही अख्ख्या तालुक्यातनं सपोर्ट मिळतोय. ज्याला जिथं संधी आणि व्यासपीठ मिळतंय, तालुक्यातला प्रत्येक नागरिक तिथे ह्या निर्णयाला विरोध करतो. निश्चितपणे खरं तर हे आपल्या आमरण उपोषणात खरं तर सहभागी आहेत आणि एकंदरीत त्यांची भावना स्पष्ट आहे आणि त्यांची भूमिका स्पष्ट असलेली दिसते. खरं तर चौथे जे 4पैकी चौथे जण आहेत ते पण या ठिकाणी आहेत. काय सांगाल? आणि हे शासनाच्या आम्ही वारंवार लक्षात आणून देतोय, परंतु शासन हे गांभीर्यानं का घेत नाही
हा आमच्या मनात प्रश्न आहे आणि ह्या शासन लक्षात घेत नाही. त्यामुळे आम्ही वारंवार आंदोलनाचं स्वरूप बदलून आधी तीव्र आंदोलन करण्याचा प्रयत्न करतोय. निश्चितपणे शेवटचा प्रश्न. खरं तर चौघांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतो आणि असं असताना एक तुम्ही सक्रियपणे आमरण उपोषणात आहे. तर माझा प्रश्न असा आहे की जे मंजूर आपल्या तालुक्यात कुठेतरी झालेलं आहे ते मंजूर झालेलं कार्यालय रद्द व्हायला पाहिजे का मोहोळ शहरामध्ये व्हायला पाहिजे का ते कामतीसारख्या ठिकाणी व्हायला पाहिजे? अगोदर आमची प्रामाणिक भावना आहे की अगदी ज्या वेळेस अप्पर तहसील कार्यालयाचा निर्णय घेतला जातो त्यावेळेस प्रथम जे कार्यालय आहे त्याच्याचा लोड आहे का, ते कार्यालय नागरिकांना सोयी सुविधा देण्यास अपुरं परत आहे का, हा विचार करून शासनानं निर्णय घेतला पाहिजे. अगदी या कार्यालयात तसं कुठलीही म्हणजे कामाचा बोजा नसताना कुठलेही नागरिकांची गैरसोय होत नसताना हा चुकीचा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदा आमची मागणी हा रद्दच झाली पाहिजे आणि या कार्यालयावर जर कामाचा ताण निर्माण होत असेल तर तालुक्याची भौगोलिक परिस्थिती, लोकसंख्येची घनता आणि कुठल्या भागात झाले पाहिजे याचा विचार सर्वसमावेशक विचार करून ते कार्यालय निर्मितीचा विचार सरकारने केला पाहिजे. कारण जे अप्पर तहसील कार्यालय निर्माण होते ते मोहोळ शहरापासून अगदी 12 किलोमीटरच्या अंतरावर तयार होते. हा अप्पर तहसील कार्यालय निर्माण करण्याचा जो काय त्यांचा प्रयत्न कोणत्या पद्धतीचा आहे हे सर्वसामान्यांच्या मनात लक्षात आलेलं आहे. कारण एका बाजूला मोहोळ शहरापासून 45 किलोमीटर मोहोळ तालुका पसरलेला असताना अगदी मोहोळ शहराच्या 12 किलोमीटर अंतरावर माढा तालुक्याच्या बाँड्रीवर हे अप्पर तहसील कार्यालय निर्माण करण्याचा घाट घातलेला आहे. आणि हा घाट घालत असताना की महाराष्ट्र शासन एक सरकार नागरिकांच्या सोयीसाठी काही कार्यालय निर्माण करत असतं, परंतु हे कार्यालय निर्माण करत असताना महाराष्ट्र सरकारने जनतेचा सोयीचा विचार न करता मोहोळ शहरातील नागरिकांच्या लक्षात येते. आणि एका बाजूला हे अनगर अप्पर तहसील कार्यालय माढा बाँड्रीवर तयार करत असताना मोहोळ शहराच्या लगत असणारी आणि मोहोळ शहरापासून जवळ असणारी गावं त्या कार्यालयाला जोडली जात आहेत. म्हणजे यातून असा प्रश्न निर्माण होतोय की समजा मोहोळ तालुक्याच्या दक्षिण भागात असलेली साधारण सौंदणं असेल, तांबोळे असेल, पाटकुल असेल, पेनूर असेल, हे गाव मोहोळपासून साधारण 8 ते 10 किलोमीटरच्या अंतरावर आहेत. या गावांना मोहोळमध्ये येऊन त्यांचे जे काही शासकीय कामे आहेत ते पार पाडणे अगदी सोयीचं होतं, परंतु या भागातील नागरिकांना मोहोळमध्ये येऊन इथून 12 किलोमीटर परत अनगरला जावं लागणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुमचे संजय गांधी योजनेचे लाभ घेणारे वयस्कर लाभार्थी असतील, श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी असतील, त्याचप्रमाणे अनेक शाळेचे विद्यार्थी असतील, हे विद्यार्थी या भागातून मोहोळमध्ये येतात आणि इथून ते दाखले उतारे नॉन क्रिमिनल असेल, उत्पन्न दाखला असेल, हे काढण्यासाठी मोहोळ शहर. काय सांगाल, काय भावना आहेत आणि काय सरकारकडे काय मागणी आहे? आमची सरकारकडे मागणी मोहोळ तहसील अप्पर कार्यालय अनगरला हा झालेला आहे ते रद्द व्हावं आणि मोहोळ बचाव समिती, संघर्ष समिती जे आमच्या नेते लोकांनी जे आम्ही उपोषण चालू केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे मेंबर असलेले आणि अनेक नेते आहेत, सर्व पक्षाचे नेते आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे आमरण उपोषण चालू केलेलं आहे. आम्ही अन्नाचा त्याग केलेला आहे. जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही हे रद्द झाल्याशिवाय इथून उठणार नाही, एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि रद्द होईपर्यंत तुम्ही आमरण उपोषण सुरूच हे कार्य रद्द होईपर्यंत आम्ही हे आमरण उपोषण चालू ठेवणार आहोत. त्याच्यामध्ये आणखीन सहभागी होतील असं तुम्हाला वाटतं? आम्ही तर आहेतच, सर्वांतर्फे आम्ही आहेत आणि ज्याची इच्छा आहे त्यांनी बी येऊ शकते. आम्ही कुणाला रोखू शकत नाही आणि आम्ही तर मोहोळचा स्वाभिमान जपण्यासाठी व मोहोळचे सगळे जे आम्ही मोहोळ बचाव समिती काढली, आमचे जे सर्व पक्षीय नेते आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली मी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. निश्चितपणे आपण या ठिकाणी बघू शकता की मोहोळ शहरामध्ये तहसील कार्यालयाच्या समोर जो आजपासून
आमरण उपोषण होते. खरं तर गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी धरणे आंदोलन असेल, अनेक वेगवेगळ्या संस्था असेल, शासकीय किंवा अनेक सर्वपक्षीय नेते या निर्णयाविरुद्ध खरं तर एकवटलेले दिसतात. आणि असं असताना मोहोळ तालुक्यामध्ये खरं तर 2 गट पडलेले स्पष्टपणे दिसून येत आहेत. आणि असं असताना मोहोळ शहरातील हा चिघळलेला प्रश्न खरं तर संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचं लक्ष लागून राहिलेलं ही हा प्रश्न अनगर येथे नव्याने मंजूर झालेला तहसील कार्यालयाचा प्रश्न, नेमकं शासन याकडे काय निर्णय घेते आणि आंदोलनाची दिशा अजूनही तीव्र होईल का हे बघणं खरंच उत्सुक्याचं आहे. कॅमेरा पर्सन वैभवसह विजय पुजारी, सोलापूर टाइम्स, मोहोळ.